नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामिती किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. रोजच आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेलमधलं जेवण खाऊ शकत नाही, पण हॉटेलसारखी रेसिपी घरात बनवू शकतो. जे प्युअर व्हेज खातात त्यांच्यासाठी खास आज रेसिपी आहे. आजची रेसिपी घरात बनवून खासाल तर हॉटेलची चव विसरून जासाल. आज आपण करणार आहोत व्हेज हक्का नूडल्स. ही रेसिपी छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 पॅकेट नूडल्सचे घेतलेले आहे. पॅकेट फोडून एका प्लेटमध्ये नूडल्स काढून घेते. नूडल्स आपण गरम पाण्यात वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी पहिल्यांदा गॅस चालू करून घेते. त्यावर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते. पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेते, म्हणजे नूडल्समध्ये छान मीठ मुरतं आणि नूडल्स आळणी लागत नाही. मीठ घातल्यानंतर आपण अर्धा चमचा तेल घालून घेणार आहोत. तेल घातल्यामुळे नूडल्स चिटकत नाही आणि छान मोकळे होतात. पाणी इथे छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी नूडल्स घालून घेते. नूडल्स गरम पाण्यात घातल्यावर चमच्याने किंवा चिमट्याच्या साहाय्याने पाण्यात खुले करून घ्यायचे. हे बघा, ह्या पद्धतीने चिमट्याने असे मोकळे करून घ्यायचे नूडल्स. नूडल्स मोकळे झाल्यामुळे छान वाफवतात. जास्त नूडल्स शिजवून घ्यायचे नाही. 3 ते 4 मिनिट गरम पाण्यात ठेवायचे. हे बघा, नूडल्स छान सुटसुटीत आणि मोकळे झालेले आहे. आणि चांगले वाफवलेले सुद्धा आहेत. हे बघा, तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते कसे वाफवलेले आहेत. आता गरम पाण्यामधून आपण बाहेर काढून घेऊया. एका चाळणीमध्ये नूडल्स काढून घ्यायचे. नूडल्स बाहेर काढल्यानंतर थोडं त्यावर गार पाणी घालायचं, म्हणजे त्यामधली हीट कमी होते. आता आपण अर्धा चमचा तेल घालून घेणार आहोत त्यावर, म्हणजे नूडल्स सुटसुटीत होतात. आता तेल संपूर्ण नूडल्सला लावून घ्यायचे आहे. मी हाताच्या साहाय्याने करते, पण खूप गरम आहे, तेव्हा आता मी चमच्यानेच करून घेते. काटा चमच्याने पटकीने होऊन जाईल. हे बघा, चमच्याने व्यवस्थित करता येते. या सगळीकडे तेल लागते नूडलला आणि छान एकत्र करायला सुद्धा येते. संपूर्ण नूडल्सला व्यवस्थित तेल लागलेलं आहे. आता आपण नूडल्स बाजूला ठेवूया. आता भाज्यांना तेलात परतून घ्यायचं आहे. इथे मी गॅस चालू करते आणि त्यावर नॉनस्टिकची कढई ठेवते, म्हणजे नूडल्स खाली चिकटत नाही. कढई थोडीशी गरम करून घ्यायची. आता मी त्यामध्ये 2.5 चमचे तेल घालून घेते. तेल जास्त घातल्यामुळे नूडल्स खाली चिकटत नाही आणि नॉनस्टिकची कढई असल्यामुळे ते चिकटतच नाही. तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि गॅसची आच मंद ठेवायची. आता आपण त्यामध्ये चॉप केलेले लसूण, चॉप केलेले अद्रक आणि चॉप केलेली मिरची घालून घ्यायची आहे. मिरची जास्त मोठी कापायची नाही. आता चमच्याने एकत्र करून घेते. लसूण करपून द्यायचा नाही, त्याचा फक्त कच्चापणा गेला पाहिजे. आता तेलामध्ये एक कांदा घालून घेते. कांदा मी स्क्वेअरमध्ये कापलेला आहे. स्क्वेअरमध्ये कापलेला कांदा नूडल्समध्ये छान दिसतो. कांद्याला आपण करपवणार नाही आणि ब्राऊन कलरचाही करून घेणार नाही. त्याचा फक्त कच्चापणा आपण घालवणार आहे.
आता मी त्यामध्ये एक गाजर बारीक कापलेले घालते, एक शिमला मिरची पातळ आणि उभी चिरून घेतलेली घालते। आता सर्व भाज्या छान चमच्याने एकत्र करून घ्यायच्या आहेत यामध्ये। आता मी कोबी घालते, तोही मी पातळ आणि उभा कापलेला आहे। भाज्या या पद्धतीने कापल्यावर त्या नूडल्स मध्ये छान दिसतात आणि तेलामध्ये लवकर शिजतात। भाज्यांचा आपण फक्त कच्चापणा घालवणार आहोत, तोपर्यंत आपण इकडून तिकडे त्या भाज्या करत राहायच्या। आता मी इथे सॉस घालून घेते। इथे मी 1 ते 1.5 चमचा सोया सॉस घालून घेते। नंतर 1 ते 1.5 चमचा रेड चिली सॉस घालून घेते। इथे फक्त मी विनेगरचा वापर करत नाही, विनेगर खाल्लेला चांगला नसतो। विनेगरच्या जागी लिंबूचा रस वापरला तरी चालेल, पण माझ्याकडे नाही म्हणून मी स्किप केलेला आहे। आता संपूर्ण सॉस सर्व भाज्यांमध्ये एकत्र करून घ्यायचा आहे। आता मी त्यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी घालून घेते। शेजवान चटणीमुळे नूडल्सला चव अप्रतिम येते आणि नूडल्स खाताना हॉटेलसारखी चव येते। हे बघा, शेजवान चटणी आता छान एकत्र करून घेतलेली भाज्यांमध्ये। आता अर्धा चमचा मीठ घालून घेते। आपण नूडल्स वाफवून घेतानाही अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं, म्हणून आता विचारपूर्वक चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून नूडल्स खारट झाले नाही पाहिजे। आता चमच्याने एकत्र करून घेऊया, म्हणजे सर्व भाज्यांना मीठ लागेल। आता मी वाफवलेलं नूडल्स भाज्यांमध्ये घालून घेते आणि गॅसची आच हाय करते। थोडंसं फास्ट नूडल्स भाज्यांमध्ये आणि तेलामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे। वरून कांद्याची पात घालायची, नाहीतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। इथे माझ्याकडे कांद्याची पात नाही म्हणून मी कोथिंबीर घालून घेते, पण कांद्याच्या पातीमुळे नूडल्स खूप छान दिसतात। हे बघा, इथे आपले हॉटेलसारखे दिसायलाही आणि चवीलाही असे नूडल्स तयार झालेले आहे। आजची व्हेज हक्का नूडल्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। हे बघा, इथे छान आपले नूडल्स तयार झालेले आहे। असे मोकळे झाले पाहिजे आणि सुटसुटीत झाले पाहिजे। आता वरून कोथिंबीर घालून घेते। थोडंसं चमच्याने एकत्र करून घ्यायची आहे कोथिंबीर। आता गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवते आणि नंतर मी सर्व करते। हे बघा, किती छान दिसतात हे नूडल्स। अशी छान प्लेटिंग करायची आहे। आता त्यावर गार्निशिंग म्हणून थोडीशी कोथिंबीर घालून घेते, थोडा कच्चा कोबी घालून घेते आणि शेजवान चटणी घालते। जर आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका।